नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ आढावा संदर्भात एक बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 8 पैकी केवळ 4च पालकमंत्री हजर राहिले, तर 5 पालकमंत्र्यांनी मात्र या बैठकीकडे दांडी मारली. पालकमंत्री तानाजी सावंत आणि गिरीश महाजन यांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली. रात्री 11:30 वाजता बैठकीचा मेसेज दिल्यानं बैठकीला गैरहजर राहिल्याचं या 5 पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही आढावा बैठक बोलावलेली होती. या बैठकीला तानाजी सावंत त्याचबरोबर गिरीश महाजन हे उपस्थित होते. मात्र 5 पालकमंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. तर या 5 पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही का, असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, तर जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत. दत्ता, मुख्यमंत्री शिंदेंनी ही बैठक बोलावलेली होती, मात्र या बैठकीला 5 पालकमंत्री गैरहजर राहिले. नक्कीच सागर, संपूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळ हा भीषण झालेला आहे. लोक पाण्यासाठी चाहो फोडतात आणि या संदर्भात ही परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी, दुष्काळाचे फटके कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीबद्दल आणि मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाबद्दल पालकमंत्र्यांना गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ लागलेला आहे. कारण मराठवाड्यातल्या 8 पालकमंत्र्यांपैकी फक्त काल 2च पालकमंत्री उपस्थित होते, ज्यामध्ये तानाजी सावंत आणि गिरीश महाजन हे दोघंच त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र उर्वरित 6 पालकमंत्री जे आहेत या बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे पालकमंत्र्यांना दुष्काळाचं गांभीर्य आहे का नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ही बैठक आयोजित केली होती. बैठक आयोजित करून आजही जिल्ह्यातल्या पाणी टंचाईचा आढावा घेतला होता आणि काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भात मार्गदर्शनही केलं होतं. मात्र या ठिकाणी 6 पालकमंत्री गैरहजर राहिले होते, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. नक्कीच दत्ता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही आढावा बैठक बोलावलेली होती. राज्यामध्ये तीव्र दुष्काळाचं संकट आता उभं ठाकलेलं आहे. जवळपास 10,000 गावांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, बीडचे धनंजय मुंडे, जालन्याचे अतुल सावे हे या बैठकीला गैरहजर राहिले. त्याचबरोबर हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.